उद्घाटन होऊन तब्बल 7 वर्षे उलटली तरी देखील बागलकोटच्या शिरूर बाह्य वळणावरील प्रवासी निवास अजूनही कोणत्याही प्रकारच्या देखभालीअभावी उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत पोहोचला आहे। 2018 साली लाखो रुपये खर्च करून शिरूर बाह्य वळणावर उभारण्यात आलेल्या या प्रवासी निवासाचे उद्घाटन सिद्धरामय्यांनी आमदार एच.वाय. मेटी यांच्या अध्यक्षतेखाली केले होते। मात्र नंतर सत्तेत आलेल्या भाजपचे आमदार वीरण्णा चरणतिमठ यांनी या इमारतीच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। निवडणुकी प्रचारादरम्यान आता विद्यमान आमदार असलेल्या एच.वाय. मेटी यांनी या इमारतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आमदार म्हणून अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही आमदार आणि अधिकारी दोघेही याकडे दुर्लक्ष करत आहेत, हे दुर्दैवी आहे। आज या इमारतीची स्थिती इतकी वाईट झाली आहे की दरवाजे, खिडक्या, काचा तुटल्या आहेत। ही जागा अवैध क्रियाकलापांसाठी केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे। या संदर्भातील नगरातील अनेक जनप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अधिकाऱ्यांनी मुद्दाम दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक डोळे झाक केली आहे। प्रवीण हडपद, KMM मराठी, बागलकोट।